नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलला. आणि आजची आपली रेसिपी आहे ती अंडा रोल. तसं आपण जर बाजारात खायला गेलो तर हा अंडा रोल अगदी महाग आणि आपल्याला पाहिजे तसा हायजेनिक पण नाही भेटत. त्यामुळे घरी बनवा अत्यंत सोपा आहे. त्यासाठी तव्यावरती तेल गरम करून घ्यायचे. तुम्ही जर बटरचा वापर करत असाल तरी चालेल. त्यामध्ये एक अंडं फेटून घ्यायचं आहे. अंड्यामध्ये फक्त कांदा, टमाटा आणि कोथिंबीर टाकायची. त्यानंतर जर आपण घरामध्ये चपाती करतो ती चपातीच त्या अंड्याच्या पोळीवरती जी आहे ती वरती ठेवायची आणि दोन्ही साईडने जे ते व्यवस्थित त्याला छान जे आहे फ्राय करून घ्यायचे. म्हणजे ती पोळी चपातीला छानपैकी चिटकते. आणि अंडं जेव्हा आपण फेटतो तेव्हा त्यामध्ये लाल तिखट, मीठ, हळद असं हे सगळं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं तेल घेऊन जो आहे फक्त मीठ टाकून जे आहे अंड्याचं जे आहे हे असे आपण तुकडे तुकडे करून फ्राय करून घ्यायचं आहे. त्याला व्यवस्थितपणे जे आहे छान फ्राय करायचं आहे. एक अंडा जो आहे आपण तो पोळीला लावलेला आहे आणि एक अंडा जो आहे तो आपण फ्राय करून घेतला आहे. त्यानंतर तुमच्या घरामध्ये अवेलेबल केचप, ग्रीन चिली सॉस आणि मेयोनीज असेल तर तुम्ही मेयोनीज पण टाकू शकता. हे टाकायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये उभा चिरलेला कांदा, हा कांदा मी उभा चिरून पाण्यात मिठाच्या पाण्यामध्ये सोक करून ठेवला होता, त्यामुळे त्याची टेस्ट अजून छान लागते. त्यानंतर जे आपण अंड्याचे तुकडे फ्राय करून घेतले होते ते टाकायचे. त्यानंतर त्यावरती ऑरेगॅनो, चिली फ्लेक्स आणि थोडंसं मीठ आणि चाट मसाला टाकायचा आहे. त्यावरती जर ऑरेगॅनो, चिली फ्लेक्स नसतील तर नाही टाकले तरी चालतात. नंतर त्यावरती चीज जर तुम्हाला आवडत असेल तर ग्रेट करून टाकायचं आहे. नसेल आवडत तर नाही टाकलं तरी चालतं. आणि हे सगळं जर झाल्याच्या नंतर जर तुमच्याकडे शिमला मिर्च, गाजर, काकडी ह्यापैकी जे काही अवेलेबल असेल ते टाकायचं आहे. नसलं तरीही का चालतं, कारण की प्लेन अंडा रोलचाही टेस्ट तेवढाच छान येतो. नंतर त्याला व्यवस्थित रॅप करून घ्यायचं आहे आणि त्याच तव्यावरती बटर टाकून जे आहे जो आपण रोल किंवा रॅप बनवला होता त्याला छान थोडंसं क्रिस्पी लेयर येईपर्यंत जे आहे व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे ते बटरमध्ये. त्यामुळे त्याचं जे टेस्ट आहे ते अजून छान येतं आणि जे आतलं चीज आहे तेही मेल्ट होतं. तुमच्याकडे जर का अवन असेल तर तुम्ही अवनमध्येही त्याला गरम करू शकता, पण तव्यावरती केल्यावरती छान क्रिस्पी होतं. आणि आपला तयार आहे अंडा रोल.